लवकर तिकडे फिरले. तोडला ते पण तोडला. टोक होता पूर्णच्या पूर्ण पलटी केलं नाही. हे पूर्ण नाही ते असं. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आलो आहे कुठे जिजू आलो आपण? पार्क सिटी. आम्हाला डॉली आणि जिजू घेऊन आले तिकडे पार्क सिटीला. अरे भाई वरती आलो नाही तर संपलं. डॉली काय विषय आहे? विविंग डेक आहे. अरे बापरे, मी घाबरलो, बोललो आलो नाही तर संपलं कसं काय. हे बघा नाही हे व्ह्यू पॉइंट आहे इकडनं. सर्वीकडे ग्रीनरी आहे. मी शॉक मध्ये गेलो. चला आता हे बघू आता कुठे आता जरा संध्याकाळ झाली आहे. तिकडे बघू शकता तुम्ही ट्री गार्डन आहे तिकडे. आता या 2 पोरींना पाठवतो. तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही 3-4 प्लेसेस फिरणार आहोत. हे बघा असं मॅन वर्सेस वाईल्डची फिलिंग आली जराशी. आणि फ्रंट व्ह्यू दाखव. आता तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवते. हा ते रेड कुठला महल? लाल महल आहे इथे. हा नाही इकडे हाच काय. वाव झाडं छान छान आहे तिथे. हे सेल्फी पॉइंट आहेत इथे. फोटोशूटसाठी मस्तच आहे इथे. ते दाखवते तुम्हाला. माझाच बघा किती छान येतोय ना. मुघल गार्डन बघू. कुठलं गार्डन? मुघल गार्डन. हे दरवाजे. हे मुघल गार्डनचे दरवाजे आहेत. फोटोशूटला मस्तच आहे हे थोडं मुघल स्टाईलमध्ये बनवायचा प्रयत्न केला. ट्रीज पण सगळ्या वेगवेगळ्या आहेत. मला आवडले सगळे झाडं आवडलीत मला. लावले. हो म्युझिक पण एकदम भारी भारी झाडं आहेत इथे. मस्त वाटतं बघायला. हा फ्रंट व्ह्यू बघा. अजून काळोख पडल्यावर अजून भारी वाटतं. आता जॅपनीज गार्डन बघूया आपण. हे मुघल गार्डन. आता आपण जॅपनीज गार्डन बघूया. हा मोठावाला स्नेक प्लांट. हा राक्षस स्नेक प्लांट. होय खरंच राक्षस आहे. हाताएवढे माझ्या. वाव जॅपनीज स्टाईलमध्ये बनवलेलं आहे. चायनीज चायनीज गार्डन. फिश पाहिजे होतं याच्यामध्ये. तर आता आम्ही इकडे जॅपनीज गार्डनला आलोय. आणि इकडे 4 ते 5 लोकेशन आहेत. मुघल गार्डन बघितलं. आता हे चायनीज गार्डन आहे. ओके. आता लाईट्स लागतात तर थोडा लुक वेगळा होऊन जाईल. आणि जसं आम्ही आता तिकडे मुघल गार्डनला गेलो तिकडे मुघल स्टाईलची म्युझिक वाजत होती. आता जॅपनीज गार्डनला आलोय तर इकडे त्या टाईपची म्युझिक चालू आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं आम्ही जातोय तिकडे त्या टाईपची म्युझिक ऐकायला भेटते आपल्याला. म्हणजे झाडं आणि झाडांचे टाईप्स पण तसेच आहेत. थोडा वेगळ्या स्टाईलचं गार्डन आहे. हां म्हणजे रॉक्स आहेत छान छान आणि एक छोटीशी हट आहे. सी हटमध्ये एंट्री आहे काय? हो. क्यूट आहे. ही जॅपनीज स्टाईल आहे. या बाजूला इकडे वाव हटचं ॲक्सेस बंद आहे. बंद. आपण या साईडला बघूया काय. इकडे पण जॅपनीज गार्डन आहे का? हे पण जॅपनीजच गार्डन आहे. येस 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 येस. वाव याच्या आतून तुम्ही जाऊन चालून बघा. खूप छान वाटेल. एक नंबर.
मस्तच आहे. एक नंबर आहे. इथून अजून एक एंट्री अशी मारू शकतो, पण आधी आपण आर्टिफिशियल लेक बघूया. ओके. आणि एक ब्रिज पण आहे इथे आर्टिफिशियल, दोन्ही गोष्टी बघूया. छोटासा पॉन्ड पण आहे. आता पण वेगळ्या वेगळ्या म्हणजे तुम्ही जर कधी ठाण्यामध्ये आलात आणि तुम्हाला टाइम स्पेंड करायचा असेल तर डेमध्ये पण तुम्ही करू शकता, पण नाईटमध्ये आलात तर नाईटमध्ये अप्रतिमच व्ह्यू आहे इकडे, कारण का लाईट्स वगैरे लागतात इकडे. तुम्ही बघाल इकडे खूपच भारी वाटते. आणि ऑलमोस्ट तुम्ही 1.5 hour to 2 hours इकडे स्पेंड करू शकता. आहे. इथे म्युझिक वगैरे होतं आणि तिथे लोक बसून बोल, जसं ओके. बाहेरच्या देशामध्ये मोस्टली असं होतं तिथे. ओके. आज काय प्रोग्राम नाही आहे, बट इकडे तुम्ही असं पॉन्डच्या शेजारी बसू शकता. नाईस नाईस. थोड्या वेळाने इकडे लाईट लागत असेल ना. हो. ए दुबईला आलो. हो दुबई. मिनी दुबई. हा बेबी. हे एम्फी थिएटर आहे. आपण थोड्या वेळ बसूया. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे 3-4 आर्टिफिशियल प्लेसेस त्यांनी अरेंज केलेत या कल्पतरू पार्कमध्ये. मस्त आहे, पण सगळं छान आहे. बघा हे तुम्हाला आत्ता व्ह्यू दाखवते. हा बघा, असं वाटतं दुबईला चालू आहे. फ्रेश वाटते जरा, रिफ्रेश. हा आर्टिफिशियल ब्रिज आहे, तुम्हाला आता मी दाखवला तो. तिथे जातोय आता आम्ही. आता आम्ही आलोय त्याच ब्रिजवर, ज्या ब्रिजचं नाव नाही, जस्ट ब्रिज बनवलं मी असंच. हां, असंच त्यांनी आर्टिफिशियल बनवलंय. तर बघा किती छान वाटतंय. बघा ना, लाइटिंग पण भारी आहे. जस्ट सेल्फी पॉईंट आहे, व्ह्यूइंग डेक आहे. हां, सेल्फी काढू शकतो किंवा असंच बाजूचा व्ह्यू बघू शकतो. सगळ्या छान आहे. साईडनी तुम्हाला मोठे मोठे टॉवर्स दिसतात आणि मध्ये एक छोटंसं जंगल बनवलं आणि एक पॉन्ड बनवलं. पडा बिडायचा माझा गोप्रो. भीती वाटते, खाली खाली खूप खोल आहे. हे बघा, मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो. की आम्ही आज डॉलीकडे आलो आणि ऐश्वर्या जेव्हा काम करायला जाते ना तेव्हा काही ना काही कांड करून ठेवते. तर आज जेवायला बसलो होतो. जेवायला बसलो होतो आणि एक किस्सा सांगतो तुम्हाला. 1 मिनटं थांबा. डॉली, ऐश्वर्याचा किस्सा सांग, काय झाला असू दे रे. सांग ना तरी पण. आम्ही जेवायला बसत होतो. भात होता, भात राईसचा टोप होता, पूर्णच्या पूर्ण पलटी केलेलं आहे. हे पूर्ण नाही, ते असं मी पकडमध्ये धरायला गेले ना, पहिलं आलं नीट पण दुसरं नाही आलं आणि ते पडलं खाली. तर एवढा भात खाली पडला. बरोबर, पकड. डॉलीचं नुकसान केलं. पाया पडतो मी. त्या ऐश्वर्या इकडे लहान पोरांच्या ह्याच्यात घुसते. लवकर लवकर ऐश्वर्या, कमॉन, जा लवकर, जा लवकर लवकर. ती घाबरते. तिकडे गार्डने बघितल्यान तर हिला ओरडणार आहेत. जा लवकर, कमॉन ऐश्वर्या, यू कॅन डू इट. जा लवकर, तिकडे फिरले. ऐश्वर्या रिटर्न ओरडतील. नाही नाही, नीट ये, नाही तर तोंडावर पडशील. डेंजरच आहे ए डॉली, आता तुझी बारी. अगे जा ना यार, बस काय. मी मोठा माणूस आहे शुभू. मोठा माणूस. स्केटबोर्ड बघू शकता केवढा मोठा आहे. तोडला, ते पण तोडला.
ही तोडफोड गँगच आहे. डॉली ऐश्वर्या तोडफोड गँग आहे. कुठे जाऊ तिकडे काय ना काय तोडूनच ठेवते. डॉलीच्या इकडे बिचारीचा भात सांडून ठेवलं नाही. चला चेस गेमची इकडे माभेन करून टाकले ना लहान पोरांनी. काय खेळतात ते खेळतायत. घेतलं काय अजून? तर फायनली नटेला चीज केक मी घेतलेला आहे. मला शुभू घेऊन देत नव्हता का तर त्याच्यात चीज आहे, चीज खायचं नाही आणि असं न्यावणे त्यावणे म्यावणे त्यावणे. तर मी तो घेतलेला आहे. म्हणजे डॉलीन मला घेऊन दिला आहे. डॉलीला पण खायला देत नव्हते तरी पण डॉली माझ्यामुळे खाणार आहे. तर आता मी त्याची टेस्ट पहिल्यांदा बघणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग ते कमेंट करून सांगा. आम्ही खूप एन्जॉय केलं आणि मस्त डॉलीन सगळीकडे फिरवलं ना आम्हाला. डॉली आणि जिजूंनी मस्त वाटलं. एका दिवसात खूप फिरलो आम्ही. तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. टिल देन बाय बाय.